तिला दुखवत जाऊ नको म्हणली. माणूस मनानं लय मोठा आहे म्हणली. त्याची माया करत जा, खाल्लेलं पिल्लेलं ध्यान देत जा, उलट बोलत जाऊ नको, भांडत जाऊ नको, डोळ्यात त्यांच्या पाणी तुझ्या बोलण्यानं येऊ देत जाऊ नको. 2-3 तास मी रडत होती आई गेल्यावर. सवड झाली नाही तिनं हाय असं पिशवीत जे आपण गावाकडल्या भाषेत म्हणतो कोंबून ठेवलं. काय म्हणजे गावाला असं नुसतं पिशवीत भरलं आणि टाकलं. आणि आज पसारा सगळ्या घरातल्या तिनं सकाळी स्वच्छ पुसून फिसून काढल्यानंतर आता सगळ्या साड्या वगैरे त्या दिवशी आयर झालेल्या काढल्या त्या. आणि आता बघायला लागली कुठल्या कोणी साड्या आयर केल्या की तिच्या पण लक्षात नाही आणि माझ्या पण लक्षात नाही कोणी कोणता आयर केला ती. बरोबर आहे. पण आयर झालेत 4 आयर झालेत. त्यात एक सख्खी बहीण, एक चुलत बहीण आणि एक हिची आत्या आणि एक आपली गार्डीचे भाचीचे सासू सासरे आले त्यांनी असं 4 आयर झाले. तर ही सगळं आयर बघा ती जायचं. ही कपडे जी बघतीये ती जायचं. जम्परची कापडं मी वेगळी काढते बरं का. तुम्ही म्हणता ते कापड का बघलेलं काढते तर हे पीस आहे तर चांगलं म्हटलं. ही एक पीस आहे ह्यातला घेतलाय, ही एक पीस आणि एक पीस मी ह्याच्यातनं आणलं होतं, महूदमधनं आणलं होतं. तरी कुणाला आणलं होतं आपण? हे आणलं होतं हिच्या मम्मीला, आमच्या सासूबाईला, म्हणजे तिच्या आईला. ती मम्मी म्हणत नाही, आई म्हणते. आता मम्मी कवा म्हणलं म्या? आता कसा शालूत ना मला कुचको बोलताया? मला कधी बघितलं मम्मी म्हणलेलं तुम्ही सांगा बर. आज एवढे दिवस झाले लग्नाला, एक दिवस तर मम्मी म्हणलेलं बघितलं का? मी बघितलं ये ज्या वेळेस लाडाला येते काय तर काम काढायचं असेल त्यावेळेस हळूच जाते मम्मी. मग आय म्हणते आज काय तुझं काम आहे सांग, एवढी मस्का लावायला लागली. आईवरनं डायरेक्ट तू मम्मीवर आली. काय सांग बाई तुझं काय आहे? मग बाईनं हळू सांगायचं मला एखादी साडी पाहिजे किंवा मला काय पाहिजे. मग त्या आईनं माता माऊलीनं आज तुम्हाला खरं उदाहरण सांगतो. ज्या वेळेस ही तिकडं जाईल त्यावेळेस हिला जी साडी आवडेल ती साडी ही घेऊन येते. पण ही सासूबाई हिला कधी म्हणल्या नाही, ते म्हणजे तिची आई कधी म्हणली नाही किंवा बाप बी म्हणला नाही तुझा नवरा तुला कपडे घेत नाही का, तू इथनं घेऊन जाते. माझ्या आईनेच बघा दिलेली साडी गेल्या वर्षी राख्याला मी नेसली नव्हती. मी म्हणायची काटा पदराची साड्यासारखं घेते, मला नाही आवडत. पण ह्याच काटा पदराच्या साडीनं मला किती शोभा आणली कार्यक्रमा दिवशी. म्हणजे असं भारी वाटायला लागलं. आईवाज लेणं लेल्यागत काटापदराची साडी नेसल्यावर वाटतं एखादी लक्ष्मी धावून आल्यागत दिसते माणसाला. आज ह्याची म्हणजे कसं आहे बरं का, पहिली परंपरा ही काटापदराची साड्या नेसायची. आता ही मोडीला गेलो होतो पण अजून फिरून ही जी येणार आहे. मध्ये कालांतरात असं झाला होता बदल की पहिल्या बाया जे कोपरापर्यंत जम्पर शिवत होत्या ती बंद झाले होते. फॅशन नवीन फॅशन आली होती की आकुड बायाचं जम्पर शिवायचं. पण अजून फिरून तीच काळ आला आकुड जम्पर फुलबाह्याचं. कारण जुन्या काळात कसं होतं फुगं पाडून फुलबाह्याचं जम्पर होतं. आता तीच फॅशन म्हणून आली फुगं पाडून फुलबाह्याचं जम्पर. तर हे 3 जम्पर राहिला काढण्यात शिवायला. ही एक अस्तर लांबशीन आहे. जुनं ती सोना जुन्या परंपरा जेवढ्या जपचाल तेवढं जुन्या आठवणी लक्षात राहते. त्या जुनं आपण जपतोय, आपण कडपर्यंत जुनं जे आहे आपण जे जपत आलोय ते इथून पुढे पण आपण पण जपायचं ना, आपल्या मुलांना पण जपायला लावायचं. आपण कवा म्हटलंय का आपण जपणार नाही जुन्या परंपरा, सगळं काय असेल ती व्यवस्थित जपायचं. कारण की तीच बरोबर आहे. काय म्हणते ती हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं ती बरोबर नाही. काय असेल ती आपलं पहिलं जसं चालत आलंय ती सोडायचं नाही. ती मन आहे गे जुनं सोडायचं नाही, नवं धरायचं नाही, तसं आहे बघा बहिणी. तर हे सगळं काय बघा साड्या काढल्या त्या. इकडं काय झालं माहितीये का, आता आमच्या गावची आधी जत्रा म्हणजे येलामाईची जत्रा असते. मग आईला काय म्हणलं आहे एक 2 तुला जम्परची पीस आणते जम्पर शिवती म्हणलं. तिच्या भाषेत आपण सगळे ब्लाऊज म्हणतो पण तिच्या भाषेत सांगितलं. तर मला म्हणजे नको बाया, मला मुलकाचा ऐकतं नको कशाला शिवायला नाही न बाया म्हणली. मग मापाला एक गपचित बघा मी एक तिचा जम्पर काढून घेतला. म्हणजे तर फोन आला अगं माझा जम्पर राहिलाय म्हणली तिथं. तर आपल्याकडं पण आपल्या आईला काय तर पाहिजे का नाही? हा आहे का नाही सांगा बरं. पाहिजे की मग तिच्या कवा तर तिला इरकलीला आवडते तेव्हा असली छातीली नाही मी असतात तिला इरकली लागते. त्या काटा पदरच्या साड्या असते त्या. मग तिला काय म्हणलं 2 चांगलं म्हणलं शिवतीने एक तुला रोज लिहायला शिवती. तर लागली सकाळी खवळाय तिला फोनवर बोल
म्हणल्यावर. नको म्हणली त्या महेशच्या जीवाला ताप करू नको म्हणली, फास पोराच्या जीवाला. आधीच मुलकाचा खर्च झालाय म्हणली, पोरग चाव चाव करतय म्हणली, ह्याचं पैसे त्याचं पैसे कसं कसं करतय मी डोळ्यानं बघितलंय म्हणली. आणि मेन तुम्हाला सांगायचं राहिलं बहिणीनं, आई माझी जाताना लय रडली. का रडली तर म्हणली महेशला काय म्हणू नको म्हणली, काय बोलू नको लेकराला म्हणली, त्याचा आई बाप नाही तर म्हणली, तूच आहे आता त्याची आई त्याचा बाप तूच आहे सगळे, त्याला दुखवत जाऊ नको म्हणली. माणूस मनानं लय मोठा आहे म्हणली, त्याची माया करत जा, खाल्लेलं पिल्लेलं ध्यान देत जा, उलट बोलत जाऊ नको, भांडत जाऊ नको, डोळ्यात त्यांच्या पाणी तुझ्या बोलण्यानं येऊ देत जाऊ नको. 2-3 तास मी रडत होती आई गेल्यावर बिचारा ह्यांना. ती सांगता सांगता मी ह्यांना रडायची, म्हणून मला आईची लय माया येते. आईची माया येते. आईनं तुला कधी वाईट सांगितलंय? चांगलं सांगितलंय, चांगलं सांगितलं, चांगलं शिकवलंय. कधी वाईट शिकवलंय? नवऱ्याला 4 शिव्या दे, नवऱ्याला धरून मार, हे कवाच नाही तसलं कधीच माझी आई म्हणजे नाही. उलट मलाच म्हणती नवऱ्यापेक्षा तूच आगाव आहे म्हणती, महेशचं काय चुकत नाही म्हणती, तू लय आगाव आहे, महेशचा शब्द खाली पडू देत नाही. मला उलट आहे अशी म्हणते. लेक बी तसा, जावाई बी तसा, आणि मुलगी बी तशीच. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. कधीच भेदभाव केला नाही, कधी म्हणजे कधी नाही केला आहे. तर तुमच्या कविता त्याला त्या दिवशी 4 हायर झालं, पण साड्यासाठी एक भरपूर लागला घ्याव. साड्या ह्या कपाटात पण भरपूर आहे त्या, पण ह्या कसं असतं, ज्यांचा कोणाचा कार्यक्रम आहे त्यांना करावं पण लागतं, न्यावं लागते ती ह्यातल्या चांगली साड्या. नसली चांगली साडी तर दुकानात आणावं लागते, कारण की आई काय म्हणते, जे आपल्याला करतात त्यांना आपण करायचं म्हणते. हलकं भारी असू दे, पण प्रत्येक जे आपल्याला आणतं त्यांना पण त्यांच्या कार्यक्रमात आपण न्यायचं, असं आईचं सांगणं येतं. अगं हे उसनच आहे ग, उसनं जरी असलं तरी करावं लागतं. का करावं लागतं? तीच मी म्हणतो ही उस नाही, गोड दिसतं, उसनेचा सवाल नसतो. आज आपल्या कार्यक्रमात ती घेऊन आली तर ती तर गोड त्यांच्या दिसतं. कार्यक्रमात आपल्याला पण न्यावंच लागणार आहे. गोड दिसतं, ती केलं कशाला, नवदशी हलकी दशी कशी का असं ना न्यावं लागतं. बघा बहिणीनं, झालंय कार्यक्रम आनंदात पार पडला, अडचणी आल्या पण त्यातनं पण कसं तरी जुगाड लावलं दाजीनं तुमच्या आणि पार पाडलं. झालंय आता जरा 4 पैसे लोकांचं पण झालं तर या, देणं घेणं जरा वाढलं या, जरा माणूस तर बघा एवढ्याच टोटल लागतं, एवढ्याच कमी 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 करत करत पण एवढं गेलं तर या. नानायचं कसं करायचं म्हणत होतो, पण हाय आता थोडंफार जरा देणं आहे. देव काय तर करेलच की, मार्ग काढेलच की. आपण एवढं निर्मळ मनाने एवढं केलंय म्हणजे आपल्याला कुठं अडचण येणार नाही. देवावर विश्वास ठेवायचा, करता करविता हाय ती आहे का नाही. आपण केलं आपल्या लेकरासाठी, आपल्या लेकरावर वाईट येळ आली म्हणून आपण यात पडलो, आणलं केलं. तिची पण इच्छा होती माझ्याकडे यायची, माझ्या घरात माझ्या लेकरात आनंदात राहायची, मग मी का मागं सरू सांगा बघ. 4 पैशाचं आता देणं घेणं झालंय, काय अजून पिकल त्याच्यावर काय भागवा येईल, आता काय थोडं इकडनं तिकडनं करा येईल, काय करायचं. जात हो, हाय आपले 7-8 पोती मका आहे. आजच विकाय न्यायची होती, पण आज नाही, उद्या न्यायचे. जे काही येतेल तेवढं लोकांचं थोडं थोडं देऊन टाकायचं इथं, लोकांचं देऊन टाकायचं. आणि परत अजून आपलं हायच की हेच त्याच करून काय तर रुपया कोणाला ठेवायचा नाही. त्या भगवंतानं आपल्याला कार्यक्रमाला कुठेही अडचण येऊ दिली नाही, कुठेही आपला मार्ग बंद पडू दिला नाही. मार्ग आज जिथं बंद पडलाय तिथं दुसरी वाट ती देवानं उघडून दिली, आणि त्या वाटावर आपण चालल्यामुळे आपला कार्यक्रम आज सगळा क्लिअर कट झाला, कुठंही अडचण आली नाही. हा, तसा व्यक्ती आणणाऱ्या माणसाने भरपूर प्रयत्न केला अडचणीत आणायचा, पण त्याला आपण न जुमानता हाय त्या मार्गाने चाललो. आणि ज्या गुरुचं बी कसं आहे बरं का, अनमोल वाट आहे. लय वाट आहे. कारण एखादा व्यक्ती कसा असतो की जे काय मानपान ठरलेलं असतं ती देवच लागतं, घेतल्याशिवाय लोक जात नाही. ती त्यांचं मानपान आपण दिलं नाही असं नाही, पण त्यांना सगळ्या कार्यात आपण त्यांची मदत घेतली. कारण आपल्याला प्रत्येकाचं कसं होतं, यातला नवीन अनुभव आपल्याला माहिती नसल्यामुळं लोक काय करायची, 10 रुपयाची वस्तू आपल्याला 20 रुपयाला सांगायची किंवा 30 रुपयाला सांगायची. मग ती घ्यायचं न घ्यायचं आपल्याला कळणं, त्यामुळं आपण त्यांनाच पुढं ढकललं होतं. त्यांच्या सहकार्यातनं त्यांना माहिती अनुभव असल्यामुळं आपलं जिथं 20 जाणार होतं तिथं 15 मध्ये भागलं, म्हणजे आपलं 5,000 वाचलं. नाही, माझ्या गुरुचा लय वाट आहे मोठा. खरं माणूस चुकून मिळला आणि ते कुठं मिळलं, आम्हाला घडून सगळं आलं गावात, म्हणजे आई अंबाबाईच्या देवळातच घडून आलं, सगळं घडून आलं. कसं घडलं कसं झालं काय माहिती नाही, पण हे घडलं होतं कधी
ज्यावेळेस आपल्या गावातल्या ज्योती येते त्या का नाही, ज्योती आल्यानंतर जेव्हा आपलं घट उठते त्यावेळेस ही घडून आला आहे का नाही हो? हा परड्या भराय आपण ज्या वेळेस गेलो तू गोडव्याच्या त्यावेळेस ही घडून आलं त्यावेळेस हे घडून आलं. कारण तिथं त्या देवळात आपली परडी नव्हती, त्यामुळं बरेच जण म्हणायला लागली परडी काय केली, आई वारली म्हणून परडी सोडून दिली का, कोणाला दिलीच नाही का, तुम्ही सुतकातली सोडलीच नाही. प्रश्न आल्यात उभा राहिलं मोहर. मग तेव्हा ज्या वेळेस प्रश्न उभा राहिलं त्यावेळेस गुरु करायचा किंवा न करायचा असं काय सुद्धा नव्हतं. पण त्यावेळेस तिथं दादा उभा राहिला आणि त्या प्रश्नाचं उत्तर दादानी सगळ्यांना दिलं. तेव्हा मग माणसाला काय वाटलं, जरा आधार वाटला त्यावेळेस तिथं की बाबा आपल्या आपण न काय म्हणजे काय डोक्यात कल्पना नव्हती की ह्यांना करायला लावायचं ही करतेलं किंवा असं काय काय डोक्यात नव्हतं. पण जे आपल्याकडे उत्तर नव्हतं ते त्यांच्याकडे उत्तर होतं.